तुम्हाला माहिती आहे का, ज्या देवगिरी किल्ल्यावर यादवांचं राज्य होतं तेथील आम्ही इनामदार होतो. नमस्कार, मी तुमचा व्लॉगर तुषार आणि आज आमच्या घरी आले होते हेळवी मामा. देवगिरी ते कोल्हापूर आमच्या घराण्याचा हा थरारक इतिहास आज उलगडला जेव्हा आमच्या घरी साक्षात हेळवी मामा आले. आज माझ्यासाठी दिवस खूप खास होता. निमित्त होतं कोळी वाचनाचं. आमच्या छोट्या इंद्रनीलने मामांना नमस्कार केला आणि तिथूनच सुरुवात झाली आमच्या पूर्वजांच्या स्मृतीची वाचनाची. त्यांनी सांगितलं, आमचे पूर्वज देवगिरी गावचे इनामदार होते. ज्या काळात देवगिरीवरती परकीय सत्ता होती त्या काळातही आमचं घराणं आपलं अस्तित्व टिकवून होतं. जवळपास मुसलमानांना 24 वर्ष फाळा दिला नव्हता. त्यानंतर आमचे पूर्वज विरंगुळ गावचे देशमुख झाले. हा प्रवास पुढे सरकला आणि पुण्याजवळच्या पाली गावात आम्हाला सन्मानाने पाटीलकी मिळाली. तेच पालीगाव जे पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखलं जातं. इतिहासाची ही पाऊलखुण जपत आमचे पूर्वज कोल्हापूरच्या दिशेने निघाले. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा मान सन्मान घेऊन आमचं घराणं करवीर नगरीत म्हणजेच कोल्हापुरात आलं. इथे 2 भावंडांपैकी एक भाऊ चुये गावात स्थायिक झाले तर दुसरे आमचे पूर्वज येवती गावात स्थायिक झाले. आज इथेच आमचा विस्तार वाढला आहे. आज आम्ही जे काही आहोत ते या संघर्षमय आणि गौरवशाली वारशामुळे आहोत. पण मनातली उत्सुकता अजून संपलेली नव्हती, कारण माझ्या मनातल्या प्रश्नाचं अजून उत्तर मिळालं नव्हतं. छत्रपती शिवरायांच्या काळात आमचे पूर्वज नेमके कोण होते हे रहस्य अजून पोथीत दडले. मामांनी पुढच्या भेटीचा शब्द दिलाय आणि आशीर्वाद डोक्यावरती ठेवलाय. आपल्या इतिहास जाणून घेतला हेच माझ्यासाठी खूप होतं. आता तुमच्या घराण्याचा इतिहास सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका.